हरियाणातील सोनीपतमध्ये नातेसंबंधाचं वास्तव दाखवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली। वडिलांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी देखील मुलींना वेळ मिळाला नाही। एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर चक्क त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहिला नाही। त्यामुळे अखेर वृद्धाश्रम चालवणाऱ्या व्यक्तीने अंत्यविधी केला, तेव्हा मुलींनी व्हिडिओ कॉलवरून वडिलांचा अंत्यविधी पाहिला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। सोनीपतमध्ये एक अतिशय भावूक करणारी ही घटना घडली। एका वृद्ध व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना आधार देण्यात घालवलं, पण तरीही त्या व्यक्तीचं वृद्धाश्रमात निधन झालं। त्यांच्या अंत्यविधीसाठी 3 मुलींपैकी एकही मुलगी उपस्थित राहिली नाही। या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे। वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कापड व्यापारी असलेले शिवचरण हे दीर्घकाळापासून आजारी होते। त्यांना आपल्या मुलींना शेवटच्या वेळी भेटण्याची इच्छा होती। त्यांच्या मृत्यूची सूचना देऊन देखील त्यांच्या 3 मुलींपैकी कुणीही वृद्धाश्रमात आलं नाही। अंत्यविधीच्या खर्चासाठी 5100 रुपये त्यांनी पाठवले आणि वडिलांचा अंत्यविधी व्हिडिओ कॉल करून दाखवण्याची त्यांनी विनंती केली। त्यानुसार त्यांना व्हिडिओ कॉल करून तो व्हिडिओ अंत्यविधीचा दाखवण्यात आला।